नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या लेक्चरमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहे भारताचा इतिहास, ज्यामध्ये इंग्रजांचा भारताच्या राजकारणात प्रवेश कसा झाला। मागच्या लेक्चरमध्ये आपण आलो होतो दक्षिण भारतामध्ये इंग्रजांनी राजकारणात कसा प्रवेश केला, मग त्याच्यामध्ये आपण कर्नाटकाच्या गादीचा संघर्ष बघितला, हैदराबाद बघितलं, टिपू सुलतान बघितलं, हैदर अली सुद्धा बघितले। सोबतच आपण काय बघितलं, म्हैसूरचं पहिलं युद्ध, दुसरं युद्ध बघितलं, म्हणजे अँग्लो म्हैसूर फर्स्ट, सेकंड, थर्ड युद्ध सेकंड युद्ध बघितलं। त्यानंतर सोबतच आपण काय बघितलं, अँग्लो मराठा प्रथम, द्वितीय आणि तृतीय युद्ध बघितले। सोबतच पानिपतची तिसरी लढाई सुद्धा बघितली, म्हणजे पेशव्यांचा इतिहास सुद्धा आपण थोडक्यात पण महत्त्वाचा इतिहास आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे। आपण कालच्या लेक्चरमध्ये कुठे आलो होतो, तर बंगाल प्रांतामध्ये आपला प्रवेश झाला होता। तर इंग्रजांनी आपलं लक्ष कुठे केलं होतं केंद्रित, नंतर बंगाल प्रांतामध्ये। आता बंगालमध्ये कोणाचं शासन होतं ते सुद्धा सांगितलं। तर बंगालचा नवाब होता अलीवर्दी खान। बंगालचा नवाब कोण होता? अलीवर्दी खान। अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब होता। आता हा बंगालचा नवाब काय झाला, तर 1756 ला याचा मृत्यू झाला। कोणाचा मृत्यू झाला, तर अलीवर्दी खानचा 1756 ला मृत्यू झाला। त्यानंतर याचा मुलगा जो होता सिराज उद्दौला, कोण होता? सिराज उद्दौला। सिराज उद्दौला काय झाला, मग बंगालचा नवाब झाला। इथपर्यंत काल आपण आलो होतो, सोबत थोडं पुढे गेलो होतो, परंतु ते आज रिपीट करणार आपण। काय 1756 ला अलीवर्दी खानचा मृत्यू झाला। हा कोण होता अलीवर्दी खान, तर बंगालचा कोण होता? नवाब होता। या बंगालच्या नवाबचा मृत्यू 1756 ला झाला। आणि हा प्रश्न या तलाठी भरतीमध्ये आला होता की अलीवर्दी खानचा मृत्यू कधी झाला, तर त्याचं योग्य उत्तर होतं 1756। मग 1756 ला मृत्यू झाल्यानंतर सिराज उद्दौला जो आहे की अलीवर्दी खानचा कोण होता? मुलगा होता। हा काय झाला, मग बंगालचा नवाब बनला। आता सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला। सिराज उद्दौला काय होता, तर हा सिराज उद्दौला अतिशय धाडसी माणूस होता, त्यानंतर कर्तृत्ववान माणूस होता। सोबतच या सिराज उद्दौलाच्या मनात इंग्रजांविषयी फारसं प्रेम नव्हतं, त्यामुळे या इंग्रजांच्या विरुद्ध यानं काय केलं, सतत कारवाया करत होता हा, म्हणजे इंग्रजांविषयी कारवाया करायला सिराज उद्दौला मागं थांबत नव्हता। सोबतच काय झालं, या सिराज उद्दौलानं काय केलं, तर सिराज उद्दौलाच्या वेळेस काय झालं, हे जे इंग्रज लोक भारतामध्ये आले होते, विशेष करून बंगाल प्रांतामध्ये, कुठं आले होते? बंगाल प्रांतामध्ये। मग बंगाल प्रांतामध्ये आल्यानंतर यांनी काय केलं, या सिराज उद्दौला कडून सुरुवातीला अलीवर्दी खान, नंतर काय सिराज उद्दौला, अलीवर्दी खानने यांना काय दिली? दस्तक दिली। दस्तक दिली म्हणजे काय? व्यापारी करण्याचे परवानगी दिले। काय दस्तक म्हणजे काय? व्यापारी करण्याचे परवाने, म्हणजे व्यापारी परवाने। मग हे दस्तक दिली। मग या दस्तक दिल्यानंतर या सिराज उद्दौलाच्या काळात इंग्रजांनी काय केलं, या दस्तकचा म्हणजेच काय व्यापारी परवान्यांचा गैरवापर करायला सुरुवात केली। आता या व्यापारी बघा, लाईट गेल्यामुळे आपण थोडंसं टेक्निकली हे झालं होतं, परत सुरू करूया आपण। तर काय ह्या दस्तक परवाने दिले होते, म्हणजे व्यापारी करण्याचे परवाने दिले होते, कोणी? सिराज उद्दौलाने इंग्रजांना दिले होते। मग या दस्तकचा काय करणं लावला? गैरवापर करणं लावला इंग्रजांनी। मग ज्या वेळेस हे सिराज उद्दौलाला समजलं, त्यावेळेस या सिराज उद्दौलानं काय केलं, इंग्रजांविषयी कारवाया करायला सुरुवात केली। परंतु हे जे इंग्रज लोक होते, या इंग्रज लोकांनी एक चापलुसी केली। ती चापलुसी म्हणजे काय, हे जे कलकत्ता शहर होतं, या कलकत्ता शहराच्या भोवती काय केलं, तटबंदी उभारायला सुरुवात केली। म्हणजे अशी तटबंदी उभारली की बघा, आता कलकत्ता शहर कोणाच्या अंडरमध्ये येत होतं, तर सिराज उद्दौलाच्या अंडरमध्ये येत होतं। परंतु या कलकत्ता शहराच्या भोवती तटबंदी उभारण्याचं काम इंग्रजांनी केलं। आणि हे जी गोष्ट होती, हे सिराज उद्दौलाला मान्य नव्हती, कारण राज्य माझं, सर्व गोष्टी माझ्या, तुम्ही इथं व्यापार करायला आले, मग व्यापार करा तुम्ही, परंतु त्या व्यापाराच्या भेसात येऊन तुम्ही माझ्या राज्याच्या राजकारणात प्रवेश करत आहात, अशी फिलिंग या सिराज उद्दौलाला आली। म्हणून या सिराज उद्दौलानं काय केलं, तर या इंग्रज लोकांविषयी काय केले, कारवाया करायला सुरुवात केली। म्हणून काय केलं, तर 1756 ला याने एक गोष्ट केली। काय केली? 1756 ला काय केलं यानं, एक अंधार कोठडी होती, असे एक अंधार कोठडी होती। या अंधार कोठडीमध्ये काय केले, काही इंग्रज लोक आणि त्यांच्या बायका आणि त्यांच्या मुलांना काय केलं, या अंधार कोठडीत कोंडून ठेवलं। मग कोंडून ठेवल्यानंतर रातभर यांना तिथं ठेवलं। या अंधार कोठडीमध्ये ना कोणत्याच प्रकारचा सूर्यप्रकाश होता, ना कोणत्याच प्रकारची हवा येत होती। म्हणून काय झालं, खूप असे इंग्रज लोक किंवा
हे जे त्यांचे मुलं बाळ होते, त्यांच्या बायका होत्या, खूप इंग्रज लोक काय केले, गुदमरून मेले. मग गुदमरून मेल्यानंतर काय झालं, तर गुदमरून मेल्यानंतर या इंग्रज लोकांना फार मोठा झटका बसला. मग फार मोठा झटका बसला तर यात इंग्रज लोक शांत बसणार आहेत का, तर ऑब्विसली नाही. मग इंग्रज लोकांनी काय केलं, बदला घेण्याचा प्रयत्न केला. ती संधी पाहत होती. परंतु 1756 पासून तर 1764 पर्यंत एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काय, 1756 पासून तर 1764, जवळपास 1754 पासूनच सुरू झालं. 1754 पासून तर 1764 पर्यंत इंग्रज आणि फ्रेंच लोकांमध्ये काय चालू होते, वाद चालू होते. हे आपण याच्यापूर्वी सुद्धा बघितले की कर्नाटकाच्या गादीवरून इंग्रज फ्रेंच भिडले होते. त्यानंतर हैदर अलीच्या तिथं पण हे फ्रेंच इंग्रज आले होते. म्हणजे हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. सेम काय केलं, या फ्रेंचांना माहित होतं की सिराजुद्दौला जवळ फार मोठं सैन्य आहे, याच्याजवळ ताकद भरपूर आहे. म्हणून या सिराजुद्दौलानं काय केलं, या सिराजुद्दौलाला फ्रेंचांनी काय केलं, मदत मागितली की आम्हाला या इंग्रजांविषयी लढण्यासाठी काय करा, मदत करा. आणि सिराजुद्दौला सुद्धा तयार झाला. कारण की या इंग्रजांनी कलकत्त्याच्या भोवती तटबंदी उभारली होती. त्यानंतर दस्तकचा म्हणजे व्यापारी परवान्यांचा गैरवापर करायला सुद्धा सुरुवात केली होती. म्हणून सिराजुद्दौला सोबत फ्रेंच सुद्धा होते. म्हणून नंतर काय झालं, तर या इंग्रज लोकांनी एक चापलुसी केली. ती चापलुसी कोणती केली, तर तेच आता आपल्याला बघायचं आहे. तर बघा, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा, एक्झाम मध्ये वारंवार तुम्हाला विचारला जाईल. तर इंग्रज लोकांनी काय केलं, तर इंग्रज लोकांजवळ सैन्य थोडंसं कमी होतं तिथं बंगालमध्ये. मग या इंग्रज लोकांनी काय केलं, तर फुटीरतावादाचं धोरण अवलंबलं. म्हणजे यांनी काय केलं, तर या बंगालमधला एक श्रीमंत सावकार होता. काय होता, श्रीमंत सावकार होता. त्या श्रीमंत सावकाराचं नाव होतं जगत शेठ. काय नाव होतं, जगत शेठ. या जगत शेठ सावकाराच्या माध्यमातून काय केलं, यांनी जो आपला सिराजुद्दौलाचा सरसेनापती होता, त्याचं नाव होतं मीर जाफर. काय नाव होतं, मीर जाफर. या मीर जाफरला काय केलं, आपल्याकडे वळवून घेतलं. म्हणजे या मीर जाफरला काय केलं, या मीर जाफर सोबत संधान साधलं. कोणाच्या मार्फत, तर श्रीमंत जगत शेठ. हा श्रीमंत जगत शेठ कोण होता, तर बंगाल मधला हा काय होता, एक सावकार होता. बंगाल मधला श्रीमंत सावकार होता. जगत शेठ त्याचं नाव होतं. या जगत शेठनं काय केलं, मीर जाफरची भेट घेतली. मीर जाफरची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे इंग्रज लोक जे आहेत, हे इंग्रज लोक तुला, जर तू त्याच्याकडून लढशील तर बंगालचा पुढचा नवाब करतील. मग आता मीर जाफरला काय पाहिजे होतं, चला बा आपल्याला फुकट फाकट मध्ये काय भेटणार आहे, बंगालचं नवाब पद मिळणार आहे. म्हणून या मीर जाफरनं सिराजुद्दौला सोबत काय केली, गद्दारी केली. आणि तो कुठे जाऊन भेटला, या इंग्रजांना जाऊन भेटला. मग आता काय झालं, तर 1757 ला काय, 1757 ला अतिशय महत्वाची गोष्ट झाली. कलकत्त्यापासून, कुठून, या कलकत्तापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं. त्या गावाचं नाव काय होतं, त्या गावाचं नाव होतं प्लासी. हे दिसतंय का तुम्हाला, गावाचं नाव काय होतं, प्लासी. या प्लासी या ठिकाणी काय झालं, एक महत्वाची गोष्ट घडली. ती महत्वाची गोष्ट कधी घडली, तर 23 जून 1757 ला. कधी घडली, 23 जून 1757 ला. आता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. 23 जून 1757 ला एक महत्वाची गोष्ट कोणती घडली, तर या प्लासी ठिकाणी, हे प्लासी कुठे होतं, तर कलकत्त्यापासून 150 किलोमीटर अंतरावर गंगा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव आहे. प्लासी गाव कुठं आहे, कलकत्त्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे कुठं आहे, तर गंगा नदीच्या काठावर आहे. या गंगा नदीच्या काठावर काय झालं, इंग्रजाचं सैन्य आलं. इकून सिराजुद्दौला सुद्धा आला. त्यानंतर सिराजुद्दौला सोबत फ्रेंचांचं सुद्धा थोडंफार सैन्य होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली, या आपल्या जो सिराजुद्दौला याला माहित नव्हतं की मीर जाफर काय झालेला आहे, फितूर झालेला आहे, इंग्रजांना जाऊन भेटलेला आहे. म्हणून या प्लासीला गंगा नदीच्या काठी 23 जून 1757 ला ज्यावेळेस सैन्य युद्धामध्ये उतरलं, त्यावेळेस सिराजुद्दौलाच्या साईडचं सैन्य या मीर जाफरनं मैदानात उतरवलंच नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली इंग्रजांचा इथं विजय झाला. आणि या इंग्रजांनी काय केलं, तर या इंग्रजांनी या 23 जून 1757 ला सिराजुद्दौलाचा काय केला, वध केला. म्हणजे सिराजुद्दौलाला या प्लासीच्या ठिकाणी काय केलं, खतम करून टाकलं. म्हणजे त्यांचा इथं मृत्यू झाला. मग आता सिराजुद्दौलाचा मृत्यू झाला. सिराजुद्दौलाचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं, तर या सिराजुद्दौलाच्या ठिकाणी आता मीर जाफर काय झाला, बंगालचा नवाब बनला. आता मीर जाफर बंगालचा नवाब झाला. परंतु तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, मीर जाफर काय होता, फितूर झालेला होता. इंग्रजांनी काय केलं होतं, त्याला फितूर केलं होतं. मग या मीर जाफरला काय करण्यात आलं, मीर जाफरला कडसूत्री बाहुले बनवण्यात आलं. म्हणजे काय, फक्त नावाचा तू नवाब, काम जे करणार आहेत ते इंग्रज लोकच करणार आहेत. व्यापारी सवलती घेतल्या. या इंग्रजांनी काय घेतलं, तर या इंग्रजांनी व्यापारी सवलती मिळवल्या.
सोबतच या इंग्रजांनी काय केलं, या मीर जाफरला पैशांची मागणी केली. काय पैशांची मागणी केली. सर्वात महत्वाची गोष्ट काय, व्यापारी परवाने तर घेतलेच, दस्तक जे म्हणत होतो आपण आतापर्यंत ते तर घेतलेच, पण सोबतच या मीर जाफरला काय करण्यात आलं, पैशाची सुद्धा मागणी करण्यात आली. हा मीर जाफर त्यांना पैसे देत होता, इंग्रज त्यांच्याकडून पैसे घेत होते. पण एक दिवस या मीर जाफरला समजलं की हे इंग्रज लोक पैसे घेत असताना मीर जाफर काय झाला, वैतागल्यामुळे हा मीर जाफर काय करू लागला, आता या इंग्रजांविषयी काय करू लागला, कारवाया करायला सुरुवात करू लागली. आणि हे गोष्ट कोणाला समजली, इंग्रजांना समजली. मग ज्या वेळेस इंग्रजांना समजली की मीर जाफर आपल्याविषयी आपल्या विरुद्ध कारवाया करायला लागला, म्हणून मीर जाफरला काय केलं, नवाब पदावरून काढून टाकण्यात आलं. काय, मीर जाफरला नवाब पदावरून काढून टाकण्यात आलं. आणि या मीर जाफरचा जवई होता, त्याचं नाव काय होतं, तर मीर कासिम. हा मीर कासिम काय झाला, मग बंगालचा नवीन नवाब झाला. सिराजुद्दौलाचा नंतर कोण झाला, मीर जाफर झाला होता. मीर जाफरनं कारवाया करायला लागला. त्यानंतर काय झाला, मीर कासिम. हा मीर कासिम काय होता, तर मीर जाफरचा जवई होता. मग या मीर जाफरच्या जवयाला म्हणजे मीर कासिमला बंगालचा नवाब केला. आणि इंग्रजांचं तेच, मग व्यापारी परवाने घ्यायचे, त्यानंतर पैसे लुटायचे. परंतु या मीर कासिम काय होता, हा एक महत्वाकांक्षी काय होता, नवाब होता. यांना याचं इंग्रजांवरचं फारसं प्रेम नव्हतं. म्हणून या मीर कासिमनं काय केलं, इंग्रजाविषयी हळूहळू कारवाया करायला सुरुवात केली. मग आता याला माहित होतं की आपण काय कडसूत्री बाहुलं राहायचं नाही, म्हणून यानं काय केलं, दिल्लीचा बादशाह जो होता शहा आलम सेकंड, काय शहा आलम II, हा कोण होता, मुघल बादशाह होता. काय होता, दिल्लीचा मुघल बादशाह होता. त्याचं नाव काय होतं, शहा आलम II. त्यानंतर अयोध्येचा एक राजा होता. तो अयोध्येचा राजा कोण होता, तर अयोध्येचा राजा होता अयोध्या. आता या अयोध्येचा राजा होता तो म्हणजे कोणता, शुजा-उद-दौला. कोण, शुजा-उद-दौला. तो अगोदर 1757 प्लासीच्या लढाईत मेला, तो सिराजुद्दौला. आणि हा अयोध्येचा राजा कोण होता, तर शुजा-उद-दौला आणि शहा आलम. मुघल बादशाह कोण होता, शहा आलम द्वितीय होता. या दोघांना काय केलं, या मीर कासिमने या दोघांची भेट घेतली. त्यानंतर सोबतच एक माणूस होता. तो माणूस कोण होता, तर म्हणजेच काय होते, या शहा आलमचा सेनापती असेल, त्यानंतर शुजा-उद-दौलाचा सेनापती होतील. हे सर्वजण काय झाले, आता एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर यांनी काय केलं, तर यांनी ठरवलं की आता आपल्याला इंग्रजांना हरवायचं आहे. मग इंग्रजांना हरवायचं आहे म्हणून यांनी कारवाया आता इंग्रजांविरुद्ध काय केल्या, तेज केल्या. मग तेज केल्यानंतर काय झालं, तर एक महत्वाची गोष्ट घडली. ती महत्वाची गोष्ट कधी घडली, तर आपल्याला ती तारीख माहित पाहिजे. ती तारीख म्हणजे काय आहे, 1764 ला. काय, ऑक्टोबर महिन्याची 1764. किती, ऑक्टोबर महिन्यामध्ये 1764 ला आपलं हे जे बिहार होतं, कोणतं राज्य, आपलं जे सध्याचं बिहार आहे, या बिहार मधील हे जे पटना शहर आपण सध्या मानतो, या पटना शहर पासून 130 किलोमीटर अंतरावर एक काय होतं, एक शहर होतं किंवा एक गाव होतं. त्या गावाचं नाव काय होतं, बक्सार होतं. काय होतं, बक्सार होतं. तर बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये 1764 ला पटनापासून 130 किलोमीटर दूर अंतरावर बक्सार गाव होतं. या बक्सार गावाच्या ठिकाणी काय झालं, तर हे जे शुजा-उद-दौला असतील, त्यानंतर शहा आलम असतील किंवा मीर कासिम असतील, यांचं एकीकडे सैन्य आणि दुसरीकडे कोणाचं सैन्य, इंग्रजांचं सैन्य. इकडे कोणाचं, इंग्रजांचं सैन्य, इकडे कोणाचं, तर शुजा-उद-दौला. शुजा लिहितो मी फक्त, त्यानंतर शहा आलम, शहा लिहितो फक्त, त्यानंतर सिराज-उद-दौला हे लिहितो फक्त, सिराज लिहितो फक्त, सिराजने आपला मीर कासिम. कोण, मीर कासिम, फक्त एवढं लिहितो. बघा आता काय, एका साईडला काय शुजा-उद-दौलाचं सैन्य, दुसऱ्या साईडला शहा आलम, त्यानंतर मीर कासिम हे एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला कोण, फक्त इंग्रज लोक. आता इंग्रज लोक काय शिस्तबद्ध होते, सैन्य व्यवस्थित शिस्तबद्ध होती, डिसिप्लिन होती सैन्यामध्ये, त्यानंतर आधुनिक शस्त्रास्त्र होते. परंतु यांच्याकडचं जे सैन्य होते हे जवळपास 40,000 सैन्य होतं. किती, 40,000 सैन्य होतं. आणि इकडे जर बघितलं आपण तर 7,527 एवढं सैन्य फक्त इंग्रजांकडे होतं. आणि याच्यापैकीही फक्त 827 लोकच इंग्रज होते, बाकीचे जे उरलेले होते ते भारतीयच लोक होते. परंतु ते काय पगार देऊन वगैरे त्यांच्या सैन्यामध्ये काम करत होते. तर हे 827 इंग्रज होते आणि सोबतच भारतीय लोक, परंतु ते इंग्रजांच्याकडून लढत होते. म्हणून आपल्याला 7,527 लोक, जवळपास मागं पुढे आकडा असू शकते. तर काय, 7,500 सैन्य इंग्रजांचं होतं आणि 40,000 सैन्य कोणाचं होतं, तर या युनिटचं होतं. हे जे अलायन्स झालं होतं शुजा-उद-दौला त्यानंतर शहा आलम मीर कासिम यांचं, तर या दोघांमध्ये कुठं, बक्सार या ठिकाणी
पटना या शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर ऑक्टोबर महिन्यामध्ये 1764 ला एक भयानक लढाई झाली आणि ही लढाई बक्सारला झाली म्हणून त्या लढाईला नाव देण्यात येते बक्सारची लढाई. काय? बक्सारची लढाई. बक्सारची लढाई. मग अशा प्रकारे बक्सारची लढाई झाली. या बक्सारच्या लढाईमध्ये 40,000 सैन्य आपलं भारतीयांचं होतं आणि फक्त 7,500 सैन्य इंग्रजांचं होतं. परंतु तरीही या इंग्रजांच्या सैन्याने या युनिटला म्हणजे हे जे अलायन्स आलं होतं सुजाउद्दौला शाह आलम मीर कासिम यांच्या सैन्याला काय केलं? धूळ चाडली. धूळ चाडली म्हणजे हरवलं. हरवल्यानंतर काय झालं तर सर्वचा सर्व बंगाल प्रांत मग कोणाच्या ताब्यात गेला? तर इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा प्रकारे इंग्रजांनी काय केला तर बंगालमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या. प्लासीची लढाई कधी झाली तर 1757 ला झाली, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि बक्सारचं युद्ध कधी झालं तर 1764 ला झालं. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अलीकडे झालेले जे महाराष्ट्र लेवलवरचे पेपर आहेत यांच्यामध्ये प्रत्येक शिफ्टला तलाठी भरतीमध्ये याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. बक्सारच्या युद्धावरती आलेले आहेत, प्लासीच्या लढाईवरती सुद्धा आलेले आहेत, हैदर अली वगैरे ते सांगितलेलं अगोदरच्या लेक्चरमध्ये त्याच्यावरती सुद्धा आलेले आहेत. तर बघा काय 1764 ला बक्सारचं युद्ध, त्यानंतर 1757 ला कुठचं? प्लासीची लढाई. अशा प्रकारचे हे दोन इतिहासातले म्हणजे भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे दोन युद्ध झाले. आणि हे युद्ध झाल्यानंतर मग संपूर्ण भारतावरती आता ताबा कोणाचा आला तर इंग्रजांचा आला. मग इंग्रजांचा ताबा कुठं आला तर आपण बघितलं की दक्षिण भारतामध्ये मागच्या लेक्चरमध्ये सविस्तर आपण सांगितलेलं आहे की दक्षिण भारतामध्ये आपण बघितलं होतं की कर्नाटक इंग्रजांच्या ताब्यात आलं होतं. त्यानंतर हैदराबाद सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात आलं होतं. हैदराबाद सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात आलं होतं. त्यानंतर म्हैसूरला आपण बघितलं आपण टिपू सुलतान वगैरे होऊन गेले, हे सुद्धा आता इंग्रजांच्या ताब्यात. त्यानंतर इकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, सुरत म्हणजे गुजरात वगैरे जे भाग असतील हे महाराष्ट्र सध्याचं जे आपण महाराष्ट्र ओळखतो हा महाराष्ट्र सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात. तिकडे बंगाल प्रांत, मग बंगाल प्रांत म्हणजे सध्याचा आपण काय म्हणू शकतो? बिहार म्हणू शकतो, ओरिसा म्हणू शकतो. त्यानंतर हे सर्वच्या सर्व ठिकाणी काय झालं आणि सोबतच आपल्याला माहित आहे शाह आलम हा दिल्लीचा होता. त्यानंतर अयोध्येचा सुजाउद्दौला होता. म्हणजे उत्तर भारतामध्ये दिल्ली सुद्धा इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेली. आणि अशा प्रकारे 1764 पासून खऱ्या अर्थाने काय झाली भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य सुरू झालं. मग ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नर आले. आता बघा याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय, ज्या वेळेस हे बंगालमधले दोन युद्ध झाले, एक म्हणजे प्लासीची लढाई 1757 ची आणि दुसरं म्हणजे 1764 ला बक्सारचं युद्ध. ते याच्यानंतर काय झालं तर बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू झाली. काय? दुहेरी शासन व्यवस्था. शासन व्यवस्था लागू झाली. आता ही दुहेरी शासन व्यवस्था लागू झाल्यानंतर भारताचा कारभार आता संपूर्णपणे कोणाच्या हातात गेला तर भारताचा कारभार संपूर्णपणे आता इंग्रजांच्या हातात गेला. मग इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले, रयतवारी सारख्या पद्धती आणल्या, महालवारी सारख्या सुद्धा पद्धती आणल्या. आता याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. रयतवारी काय? रयतवारी. त्यानंतर महालवारी. महालवारी कोणी सुरू केली तर हे सुद्धा माहित पाहिजे आपल्याला. महालवारी कोणी सुरू केली तर मॅकन्झी यांनी. हे ध्यानात ठेवा. काय? लॉर्ड मॅकन्झी. लॉर्ड मॅकन्झी ध्यानात ठेवा. त्यानंतर हा जो आहे हा रीड ओनली रीड म्हणू शकतो आपण त्याला. रीड एवढे ध्यानात ठेवलं. थॉमस मुनरो आणि रीड. काय? थॉमस मुनरो. थॉमस मुनरो. थॉमस मुनरो आणि रीड या दोघं जे आहेत याचे जनक रयतवारीचे जनक आहेत. त्यानंतर महालवारीचा जनक मॅकन्झी आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय लावले, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे मग भारतामध्ये यांनी करायला सुरुवात केली. त्यानंतर यांचे गव्हर्नर जनरल आले. त्यानंतर बंगालचा गव्हर्नर झाला, गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा गव्हर्नर जनरल झाल्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्यानंतर व्हायसरॉय झाला. हा प्रवास असाच किती जवळपास 190 वर्ष हा चालू राहिला. म्हणजे 1947 पर्यंत भारतामध्ये आता कोणाचं राज्य असणार आहे तर भारतामध्ये इंग्रजांचं राज्य असणार आहे. आपल्याला फक्त प्लासीची लढाई आणि बक्सरचं युद्ध कंप्लीट करायचं होतं, ते आपण कंप्लीट केलेलं आहे. तर हे जे लेक्चर आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, आपण जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरायचं नाही.